हे प्रश्न तर आपले आणि त्यांचे सारखेच आहे ना. मग प्रश्न सारखे म्हणून तर आपल्याला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होतो ना. आणि म्हणून हे आंदोलन मोठं झालेलं आहे. हे कोणत्या एका व्यक्तीमुळे आंदोलन मोठं नाही झालेलं. अरे आपण तर आरक्षणात चाललोय ना. आपलेही लोक उद्या त्या सवलती घेणार आणि कशाला? आपणच सांगतोय ना की 70% मराठा समाज हा ओबीसी झालेला आहे म्हणून, कुणबी म्हणून दाखले घेऊन बसलेला आहे. आणि ते विदर्भ असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, हे सगळे कुणबीच झालेले आहेत ना लोक. मग यांनाही ते स्टेटमेंट लागू होणार नाही का? सर्वांना नमस्कार, जय शिवराय. मुळामध्ये जेव्हा आरक्षण मागण्याचा विषय येतो तेव्हा आपण इतर सामान्य समाजासारखेच एक घटक आहोत ही भावना पहिल्यांदा त्या समाजामध्ये रुजावी लागते. मराठा समाजाचं आरक्षण गेली 40-50 वर्षे का रखडतंय? तर त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे की गेल्या 40-50 वर्षामध्ये जो मराठा समाजाचा चेहरा आहे तो मुळातच सरंजामदाराचा किंवा इतर समाजापेक्षा आम्ही कोणीतरी वरचे आहोत आणि वेगळे आहोत अशी भूमिका घेणारे लोक समोर राहिल्यामुळे मराठा समाजाचा चेहराच ते लोक दिसत होते आणि त्यामुळे बाकीचे लोक त्याच्या आरक्षणाला विरोध करत राहिलेले आहेत. मग आत्ता जरांगे पाटलांचं जे आंदोलन गेल्या 29 ऑगस्टपासून पुढे आलं तर त्याचं वैशिष्ट्य काय होतं की त्यांनी पहिला शब्द घेतला की गरजवंत सामान्य मराठ्यांचा हा लढा आहे. मग स्वाभाविकच असं आहे की त्याची मागणी पण काय आहे? तर आम्ही मूळतः कुणबी आहोत आणि कुणबी असल्यामुळे आमच्याकडे नोंदी नाहीत, हा काय आमचा गुन्हा नाही, निजामकालीन रेकॉर्ड उपलब्ध नाही, त्यामुळे आम्हाला कुणबी जातीचे सरसकट सगळ्यांना दाखले देण्याची व्यवस्था करावी, ही जरांगे पाटलांची एकमेव मागणी आहे. मग याच्यामध्ये आपण कुणबी आहोत हे समाजाने मोठ्या प्रमाणात मान्यता या गोष्टीला दिली, मान्य केलंय हे. आणि आपण कुणबी म्हणून घ्यायला लागलो. गरजवंत मराठे हे सामान्य समाजाच्या आता स्तरावर आलेले आहेत अशी भावना इतर सगळ्या समाजाची झाल्यामुळे आपल्याला सगळ्या समाजांमधून, जसं ओबीसीचा गावगाड्यातला घटक असेल, त्यातले त्यात विश्वकर्मा ओबीसी मुख्यत्वे, किंवा मुस्लिम बांधव असतील, किंवा एससी आणि एसटी लोक असतील, या सगळ्यांना यामध्ये एक आपुलकी दिसू लागली. आणि या आपुलकीमुळे सगळा समाज या आंदोलनामध्ये सहभागी झाला. मराठा समाजाचा सगळा घटक तर यात सहभागी झालाच, परंतु इतर सगळा समाज या आंदोलनाबद्दल सहानुभूती बाळगू लागला. याचं एकमेव कारण असं आहे की आपण त्यांच्यासारखे आहोत आणि त्यांच्या बरोबरीचे आहोत. आपण कोणी वेगळा समाज नाही, तर आपले प्रश्न आणि या पिचलेल्या वंचित गरजू लोकांचे प्रश्न हे समान प्रश्न आहेत. मग ते ओबीसी असतील किंवा एससी एसटी असतील किंवा सामान्य मुस्लिम बांधव असतील, या सगळ्यांचे समान प्रश्न आहेत. ही भूमिका या आंदोलनाने घेतली आणि ती सर्वदूर पोहोचली. त्यामुळे याला खूप मोठा पाठिंबा सर्वत्र मिळाला. आता उदाहरण सांगायचं तर सगळ्या साहित्यिक मराठा समाजाचे जे आहेत त्याचे लीडर डॉक्टर सदानंद मोरे पुण्याचे, जे की कधीही जातीची भूमिका घेत नाहीत, परंतु त्यांच्यासारखे मोठे लोकसुद्धा हा गरजवंत सामान्य मराठ्यांचा, कुणबी मराठ्यांचा लढा आहे म्हणून एका दिवसात 36 लोकांनी एक पत्रक काढलं मान्यवर साहित्यिकांनी, आणि या सगळ्या जरांगे पाटलाच्या आंदोलनाला त्यांनी समर्थन दिलं, जाहीरपणे समर्थन दिलं, त्याची भूमिका घेतली. आणखी सांगायचं तर या आंदोलनाला सेव्ह नेशन सेव्ह मेरिट ही की अशी संघटना आहे, ब्राह्मणांची संघटना आहे, आणि ते मागचं जे मराठा आरक्षण होतं त्याच्या विरोधात एकमेव त्यांचा पक्ष होता की ज्याने ते आरक्षण घालवलं. पण कुणबी जातीचे दाखले मागतोय हा समाज शेतकरी समाज आहे, गावगाड्यातला सामान्य समाज आहे. या भूमिकेमुळे त्यांनी लिखित या गोष्टीला समर्थन दिलं आणि सर्व स्तरामधून या जरांगे पाटलाच्या आंदोलनाला भरभरून सपोर्ट मिळाला. हे सांगायचं कारण असं की या आंदोलनाची शक्ती काय आहे, या आंदोलनाची ताकद कशात आहे, तर हा लढा गरजवंत मराठ्यांचा, म्हणजे मराठा कुणबी जे गावगाड्यातले आहेत, बलुतेदारी व्यवस्थेमध्ये ज्यांनी कुणबीत्व केलेलं आहे, जे शेतमजूर आहेत, मग ते कुणबी कोणी असू शकतात, कुळाने शेती करणारे असू शकतात, स्वतः छोटे छोटे शेतकरी असू शकतात, भूमिहीन शेतमजूर असू शकतात, सालगडी म्हणून काम करणारे मराठा समाजाचे लोक असू शकतात, पण त्यांचं काळी आईशी नातं आहे असा हा समाज जो आहे हा गावगाड्यातला एक अविभाज्य घटक आहे.
आणि गावगाड्यामध्ये जे बलुतेदार असतील, आलुतेदार असतील किंवा माळी असतील किंवा सोनार असतील किंवा वंजारी असतील किंवा धनगर असतील, यांच्या तर गल्लीतच आपण सगळे वाढलेलो आहोत. आणि या सगळ्या समाजाने, या कुणबीत्व जे मराठा समाजाने आता धारण केलेलं आहे, जे ओरिजिनल आहे हे आता सिद्ध झालेलं आहे, त्याच्यामुळे खरं तर या समाजाला खूप मोठा पाठिंबा मिळाला. मग या आंदोलनाची शक्तीच जर कुणबीत्व असेल, सामान्य समाज म्हणून हे आंदोलन होत असेल, गरजवंताचा लढा म्हणून याला सगळ्यांचा सपोर्ट मिळत असेल आणि सगळ्या समाजातल्या विचारी लोकांनी, साहित्यिकांनी आणि प्रस्थापित जे कोणी सामान्य समाजाचा विचार करणारे लोक आहेत त्यांनी याला सहानुभूती दाखवली आणि म्हणून हे आंदोलन मोठं झालेलं आहे. हे कोणत्या एका व्यक्तीमुळे आंदोलन मोठं नाही झालेलं. पिढ्यानपिढ्याची वेदना. मराठा समाजावर राजकारणी समाज म्हणून आरोप होतो, मराठा समाजावर संस्था चालक, कारखानदार, बँकावाले, राजकारणी असे जे सरंजामदारी चेहरे आपले समोर राहिल्यामुळे असा आरोप होतो. तो आरोप आता कुठेतरी आपला मिटला जात होता आणि सामान्य समाजाच्या स्तरावरून आपण हे सगळं लढतो आहोत, ही भावना सर्वत्र रूढ झालेली आहे आणि सगळ्यांनी या समाजाला आपला समाज म्हणून याच्या दुःखात सामील झालेले आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की या आंदोलनाचा हिरो कोण? वर्षानुवर्षाची साठलेली वेदना आणि वर्षानुवर्षाचे साठलेले प्रश्न हाच या आंदोलनाचा हिरो आहे. कोणी व्यक्ती या आंदोलनाचा हिरो नाहीये. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी खराडीच्या सभेमध्ये जे स्टेटमेंट केलेलं आहे, माझा त्याच्यावर विश्वास नाही बसला आधी, परंतु वारंवार जेव्हा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियातून बाहेर आला आणि त्यांनी म्हटलं की गरज नसलेल्या, लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली आमच्या लोकांना काम करावं लागतंय. अरे आपण तर आरक्षणात चाललोय ना, आपलेही लोक उद्या त्या सवलती घेणार आणि कशाला? आपणच सांगतोय ना की 70% मराठा समाज हा ओबीसी झालेला आहे, म्हणून कुणबी म्हणून दाखले घेऊन बसलेला आहे आणि ते विदर्भ असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, हे सगळे कुणबीच झालेले आहेत ना लोक. मग यांनाही ते स्टेटमेंट लागू होणार नाही का? माझं म्हणणं असं की समता जी आहे ती या लढ्याचा आत्मा आहे किंवा पाया आहे. सामाजिक समतेला सोडून आरक्षणाची लढाई कधीच लढता येऊ शकणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे सामाजिक समतेच्या पायावर आपण हा लढा सुरू केलेला आहे. तसा विश्वास सामान्य समाजाला दिलेला आहे, म्हणून सगळा समाज आपल्याला पाठीशी उभा राहिलेला आहे. आपली वेदना जरूर आहे, आपले प्रश्न जरूर आहेत, पण ते प्रश्न आणि वेदना सगळ्या गावगाड्यातल्या 18 पगड जातींसारखी आपली वेदना आहे, त्यांच्यासारखे आपले प्रश्न आहे. म्हणून आपण काय म्हणतो की त्यांच्यासारखं आम्हाला आरक्षण द्यावं, वेगळं आर्थिक निकषावर नको, EWS नको, असं आपण हक्काने म्हणतो ना. मग आपण त्यांच्यासारखे दिसलो पाहिजे, त्यांच्यासारखे राहिलो पाहिजे, त्यांच्या भावना, त्यांचं दुःख आपलं सारखंच आहे हे समजून घेतलं पाहिजे ना. आणि मग जर आपण त्यांचं दुःख समजून घेतो, आपण आरक्षणात जायची मागणी करतो आणि मग आपण कसं म्हणणार की लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतंय? म्हणजे मग आपल्याच लोकांना आपण नाव ठेवतो असं त्याचा अर्थ नाही का होणार? आणि मुख्यत्वे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची गरज का सांगितली? वर्षानुवर्षे या समाजाला बरोबरीचं समजलं गेलं नाही, हीच तर त्यांचं दुःख आहे ना, हीच तर त्यांची वेदना आहे ना. मग आपल्यालाही किती 40-50 वर्ष झाले आपण गावगाड्यात झगडतोय, आपल्या मुलांचे लग्न होत नाही 35-35 वर्ष वयापर्यंत. मग आपल्याला कोणती मस्ती आहे? हे सरंजामदाराचा चेहरा आपण आता सोडून देणार की नाही? ह्या टोप्या आपण आता फेकून देणार की नाही? हा मुद्दा याच्यात खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणून माझं स्पष्ट मराठा समाजाला सांगणं आहे की आपली आरक्षणाची लढाई समतेच्या पायावरच पुढे जाऊ शकते. ज्या SC ST, OBC, मुसलमान आणि सगळे बलुतेदार, आलुतेदार जे कोणी आहेत, भटके, विमुक्त, या सगळ्यांसारखेच आपण आहोत, ही भावना रूढ झाल्याशिवाय आपल्याला कोणी साथ देणार नाही. आणि साथ दिलेली आहे, त्यामुळे आपण कृतज्ञपणा म्हणजे त्यांचं उपकार विसरणं आपण करू नये. आपण त्यांच्यासारखेच आहोत हे पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. आणि समतेचं तत्वज्ञान, समतेचं मूल्य हे शाश्वत मूल्य आहे. आरक्षणाचा प्रश्न हा आताचा तात्पुरता प्रश्न आहे. उद्या आपण आरक्षणात जाऊ, तो विसरून जाईल. परंतु आपण हे जे ओळखंड करतोय की आम्ही लायकी नसलेले लोक म्हणालो किंवा आम्ही तुम्हाला वेगळं समजतो, असे ओळखंड आता करू नये. कारण हजारो वर्षात आपण या समाजापासून वेगळे झालेलो आहोत. आपल्याला ते या समाजाच्या लेवलला जाऊनच आरक्षणाचा लढा लढता येईल, हे सत्य आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि माझं पुन्हा सगळ्या बांधवांना सांगणं आहे की मराठा समाजाची अशी कोणतीही भावना नाही की आरक्षणात गेलेल्या लोकांची लायकी कमी असते आणि आरक्षण न घेणाऱ्या लोकांची लायकी जास्त असते, असं बिलकुल नाहीये.
आता तर ब्राह्मण समाज सुद्धा ईडब्ल्यूएस आरक्षणातच आहे. ईडब्ल्यूएस सुद्धा आरक्षण आहे. मारवाडी समाज ईडब्ल्यूएस आरक्षण घेतो. आता कोणता समाज असा आहे की जो आरक्षण घेत नाही? आरक्षणाची मागणी करणे म्हणजेच आपण सामान्य होणे. आपण सगळ्या वंचित घटकाच्या स्तरावर जाऊन जीवन जगणे, यालाच आरक्षण मागणं म्हणतात. त्यामुळे आता तर ह्या विज्ञान युगामध्ये आता आपण इतक्या प्रगतीच्या लेवलला आणि समजुतीच्या लेवलला आल्यानंतर आपण पुन्हा काय आपली उलटं फिरवणार का रथाची चाकं? नाही. आपण आता सगळ्या समाजाच्या बरोबरीने जगण्याचा आपला प्रश्न आहे. आणि आपले सगळे प्रश्न रोजगाराचे असतील, आरक्षणाचे असतील, शिक्षणाचे असतील, हे प्रश्न तर आपले आणि त्यांचे सारखेच आहे ना. मग प्रश्न सारखे म्हणून तर आपल्याला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होतो ना. मग आपण जर आरक्षण मागतोय तर आपण त्यांच्यापेक्षा उच्च कसे असू शकतो? आणि आपली लायकी त्यांच्यापेक्षा जास्त कशी असू शकते? लायकी ही प्रत्यक्ष सिद्ध करण्याची गोष्ट आहे, पण संधीच नाही मिळाली तर लायकी कुठून सिद्ध करणार आपण? त्यामुळे आपल्याला शिक्षणाची संधी पाहिजे, आपल्याला नोकरीची संधी पाहिजे, आपल्याला रोजगाराची संधी पाहिजे आणि आपल्याला सगळ्या समाजाची प्रगती देखील पाहिजे. त्यामुळे सगळ्या समाजाचा एक मोठा घटक म्हणून, सगळ्या समाजाचा एक लीडर म्हणून आपल्याला आता समाजाने मान्यता दिलेली आहे. आपण त्या मुद्द्यावर ठाम राहिलं पाहिजे. आणि आपण असे जे स्टेटमेंट आहे की लायकी नसताना आम्हाला तुमच्या हाताखाली काम करावं लागतं, या स्टेटमेंटला आपण आता बाजूला ठेवलं पाहिजे. आणि आपण पुन्हा एकदा, खरं म्हणजे फार महत्त्वाचं आता घडलेलं आहे या जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे, ते असं आहे की आपल्याला ज्या समाजाच्या अंगावर आता ग्लोबलायझेशनमुळे, प्रायव्हेटायझेशनमुळे, कंत्राटीकरणामुळे जे आघात होत आहेत, असा सामान्य गावगाड्याचा जो समाज आहे तो मजबूत झालेला आहे. जरांगे पाटलांना त्याचं श्रेय द्यायलाच पाहिजे. त्यांच्यामुळे गावातल्या लोकांना एक आशा वाटू लागलेली आहे. म्हणून गावगाडा मजबूत करणे हाच पुढच्या काळात प्रगतीचा मार्ग असणार आहे. आरक्षण हा त्याचा एक भाग आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून पुढे लढायचं आहे अजून, की आपल्याला नोकरीत जास्ती जागा भरल्या पाहिजेत, आपल्याला आर्थिक सवलती पाहिजेत, आपल्याला आणखी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजे. आणि हे सगळे लढे तर आपल्याला पुढच्या काळात लढायचे. त्यामुळे आपण सगळे हातात हात घालून लढलो तरच आपण एकत्र लढू शकतो आणि जिंकू शकतो. एकटा मराठा समाज काही या सगळ्या समस्या सोडू शकणार नाही. आपली ही लढाई खूप व्यापक आहे. त्यामुळे समतेच्या पायावर सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या समाजाचं दुःख सारखं आहे असं समजूनच आपण पुढे गेलो तर आपल्याला काही यश येणार आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला जो विकासाचा मार्ग आहे त्या मार्गावर आपण एक पाऊल पुढे जाणार आहोत. आणि सगळ्यांनी समतेचं जे तत्वज्ञान आहे त्याला कधीही नजरेआड करू नये असं मराठा समाजाने सगळ्यांनी सर्वत्र सांगितलं पाहिजे. आणि ही खरं म्हणजे काळाची गरज आहे. यातलं सेक्युलरिझमचं एक तत्व आहे की देवधर्म आपला आपला, सोयरीक आपली आपली, परंतु बाकीचे प्रश्न तर सगळ्यांनी एकत्र सोडवावे लागतीलच ना. आणि हा जो मंत्र आहे, सोयरीक आपली आपली, देवधर्म ज्याचा त्याचा, हाच सेक्युलरिझम आहे. बाकी सगळ्या समस्या आपण एकत्र येऊन लढू. त्याच्यासाठी आपल्याला एका स्तरावर राहावं लागेल, एकत्र राहावं लागेल, सगळ्यांनी बरोबरीने खांद्याला खांदा लावून लढावं लागेल. त्यात कुठली महिला आहे का पुरुष आहे का, ह्या जातीचा त्या जातीचा, हे आपल्याला करून चालणार नाही. आपली सगळ्या सामान्य समाजाची एकता हेच आंदोलनाचं खरं मला वाटतं यश आहे, शक्ती आहे. आणि समता हाच आपल्या आंदोलनाचा पाया आहे. यावरच मला असं वाटतं की सगळ्या समाजाने समजून घ्यावं आणि आपला मार्ग पुढे सिद्ध करावा. धन्यवाद.